श्री गुरुचरित्र अध्याय 23 श्री गणेशाय नमः. विनवी शिष्य नामांकित सिद्धासी असे पुसत पुढील कथा विस्तारत निरोपावे दातार सिद्ध म्हणे ऐक बाळा. श्री गुरुची अखिल लीळा तोची विप्र प्रकट करिता झाला वांझ महिषी वर्ते ज्याचे गृही तया गावी येरे दिवसी क्षार मृत्तिका वहावयासी मागो आले महिषीसी द्रव्य देव म्हणती विप्र म्हणे तयासी नेदू आपली दुबती महिषी दावी तसे सकाळी कांसी क्षीर भरणे दोन्ही केली करीती विस्मय सकळ जन म्हणती वांझ दंतहीन काल होती नाकी खुण वेसण रज्जू अभिनव नव्हती गर्भ वांझ महिषी कास नव्हती दुभे कैसी वार्ता फाकली विस्तारेसी तया ग्रामाधिपती प्रती विस्मय करुणी तये वेळी अधिपती आला तया जवळी नमन करुणी चरण कमळी पुसत असे वृत्तांत विप्र म्हणे तयासी असे संगमी संन्यासासी त्याची महिमा यासी होईल त्रिमूर्तीचा अवतार नित्यामुचाल मंदिरासी येती श्री गुरु भिक्षेसी वरो नव्हतो कालचे दिवशी क्षीर आपण मागितले 5 वांझ म्हणता रागवोनी म्हणे क्षीर दोहा जावनी वाक्य त्याचे निगदा मुखातून कामध्ये नु परी जाहली विप्रवचन परिसोनी गेला तो राजा धावोनी सर्व दळ शृंगारुणी आपुले पुत्र कलत्र सहित लोटांगणी श्री गुरुसी जाऊनी राजा भक्तीसी नमन केले साष्टांगीसी एका भावे करुणिया जय जयाजी जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतार तुझी महिमा परंपार शक्य आम्हा वर्णिता नेणो आम्ही मंदमती माय मोह अंधकार वृत्ती तू तारक जगत ज्योती उद्धरावे आपणाया ते अविद्या माया सागरी बुडालो असे घोरांधारी विश्वकर्ता तारी तारी म्हणून चरणी लागला वर्णावया तुझी महिमा स्तोत्र करिता शक्य आम्हा तुझी रक्षिता केशव चिन्मयात्मा जगद्गुरु संतोषोनी श्री गुरुमूर्ती तयाराया ते पुसती आम्ही तापसी असोयती अरण्यवास करीत असे काय कारण आम्हा पाशी येणे तुम्ही संभ्रमेसी कलत्र पुत्र सहितेसी कवण कारणे सांगा मज ऐकोनी श्री गुरुचे वचन राजा विनवी कर जोडून तू तारक भक्तजना अरण्यवास काय असे उद्धरावया भक्तजना ती जे अवतार नारायणा वसे जैसे भक्त मना संतुष्टावे तेणे परी ऐशी तुझी ब्रीद ख्याती वेद पुराणे वखाणीती भक्तवत्सल तुझी मूर्ती विनंती माझी प्रिसावी गाणगापूर महास्थान स्वामी करावे पावन नित्य येथे अनुष्ठान वास करणे ग्रामात मठ करुणी तय स्थानी असावे आम्हा उद्धरुणी म्हणून लागे श्री गुरुचरणी भक्तिपूर्वक नरेश्वर श्री गुरुमनी विचारिती प्रकट होणे आली गती क्वचित काळ येणे रीती वसणे घडे त्या स्थानी भक्त जन तारणार्थ पुढे असे कारणार्थ राजयाचे मनोरथ पुरवू म्हणती तये वेळी ऐसे विचारोनी मानसी निरोप देती नराधिपासी जैसी तुझ्या मानसी भक्ती असे तैसे करी श्री गुरुवचन ऐकोनी संतोष झाला बहुमनी बैसवोनी सुखासनी समारंभे निघाला नाना परीची वाद्य यंत्रे गीत वाद्य मंगळ तुरे मृदंग टाळा निर्भरे वाजता ती मनोहर याने पताकेसी गज तुरंग शृंगारेसी आपुले पुत्र कलत्रेसी सवे चालती सेवा करीत वेद घोष द्विजवरी करिता ती नाना परी वखाणीती बंदीकारी ब्रीदतया त्रिमूर्तीचे येणे परी ग्रामाप्रती श्री गुरु आले अति प्रीती अनेक परी आरती घेऊन आले नगर लोक ऐसा समारंभ थोर करिता झाला नगरेश्वर संतोषोनी श्री गुरु प्रवेशले नगरात तया ग्रामी पश्चिम दिशी असे अश्वत्थ उन्नतेसी तया जवळी गृहवसी असे एक भयानक तया वृक्षावरी एक ब्रह्म राक्षस भयानक वसत असे तेथे एक समस्त प्राणी हा भयंकर ब्रह्म राक्षस महाक्रूर मनुष्य मात्रा करी आहार त्याचे वय असे थोर म्हणून भोस गृह तेथे श्री गुरुमूर्ती तया वेळी आले तया वृक्षाजळी ब्रह्मराक्षस तत्काळी येऊन चरणी लागत असे कर जोडून श्री गुरुसी विनवित असे भक्तीसी स्वामी माते तारी तारी ऐसी घोरांधारी बुडालो तुझे दर्शन मात्रेसी गेले माझे आर्जव दोषी तू कृपाळू सर्व भूतासी उद्धरावे आपणा ते कृपाळू मूर्ती श्री गुरु त्याचे मस्तकी ठेविती करू मनुष्य रूपे होनी येरू लोळत असे चरणगमणी श्री गुरु म्हणती तयासी त्वरित जाई संगमासे स्नान करिता मुक्त होसी पुनरावृत्ती नव्हे तुझं श्री गुरु वचन ऐकून करी राक्षस संगमी स्नान कलेवर सोडून मुक्त झाला तत्क्षणी विस्मय करती सकळ लोक म्हणती होईल मूर्ती एक हरियाज पिनाक हाचे सत्य होईल राहिले श्री गुरु तया स्थानी मठ केला तत्क्षणी नरा दीप शिरोमणी भक्तिभावे पूजित असे श्री गुरु नित्य संगमासी जाती अनुष्ठान कालासी नराधिप भक्तीसी सैन्यासहित आपण जाय मध्यान्ह काळी पर्यसी श्री गुरु येती मठासी सैन्यासहित आनंदेसी नमन करी नराधिप एखादे समय श्री गुरुनाथ बैसवी आपुल्या आंदोलिकेत सर्वदळ सैन्य सहित घेऊनी जाय वनांतरा भक्तवत्सला श्री गुरुमूर्ती भक्ताधीन आपण असती जैसा संतोष त्याचे चित्ती तेणे परी रहाटती देखा समारंभ होय नित्य ऐकती लोक समस्त प्रकाश झाला लौकिक मते ग्रामांतरी सकळे जना कुमसी ग्रामासी होता एक तापसी त्रिविक्रम
भारती नाम त्यासी वेदती न जाणत असे मानस पूजा नित्य करी सदा ध्यान नरहरी त्याने ऐकिली गाणगापुरी असे नरसिंह सरस्वती ऐके त्याची चरित्र लीला मनी म्हणे दांभिक कळा हा काय खेळ चतुर्थाश्रमाला मनोनी मनी निंदा करी ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वांच्या मनीचे जाणत यतीश्वर निंदा करीत म्हणून ओळखे मानसी सिद्ध म्हणे नामांकिता पुढे अपूर्व झाली कथा मन करुणी सावधानता एक चित्ते परिसावे इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे ब्रह्म राक्षस मुक्त करणम नाम त्रयोविंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।